गोरक्षनाथ प्राथमिक विद्यालय या ठिकाणी बाल आनंद मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे आणि अशा पद्धतीने मुलाने स्वतःच्या हाताने बनवून आणलेले काही पदार्थ आहेत आणि त्याचे योग्य प्रकारे रेट या पद्धतीने दिलेले आहेत। तर बघूयात काय काय बनवलेलं आहे मुलांना। पहिला स्टॉल आहे पोह्याचा। हां दाखवा बघा, सुंदर असे पोहे आहेत। आपण नक्कीच याचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या शाळेला भेट द्या। हे पोह्याचे स्टॉल आहेत। हे बाल आनंद मेळावा या ठिकाणी चालू झालेला आहे आणि सुंदर अशा आमच्या चौथीच्या मुलांनी भजे तयार करून आणलेले आहेत। पाणीपुरी भेळ असा चौथीच्या विद्यार्थिनीचा स्टॉल आहे आमच्या। स्टॉल क्रमांक 4। चिप्स, शेंगदाणा चिक्की घरी तयार केलेले होममेड शेंगदाणा चिक्की मुलांनी तयार केलेले आहे। हे गणेशनं बनवलेले आहे सुंदर असे पोहे। अतुलचे देखील पोहेच आहेत, तेजूचे पोहेच, जामून, वा मस्त। स्टॉल क्रमांक 10 वर पॅटीस मिळत आहेत आणि 10 रुपयाला एक नग अशा पद्धतीने याची विक्री चालू आहे। या ठिकाणी स्टॉल क्रमांक 11 या ठिकाणी भेळ, सार्थक शिंदेचा स्टॉल क्रमांक 12 आहे आणि यावर सगळ्या पॉपकॉर्न आयटम मिळत आहेत। या बालानंद मेळाव्यानिमित्त विद्यार्थी आपापले दुकान थाटून अशा पद्धतीनं बसलेले आहेत, कोणी उभा राहिलेले आहेत। आपापल्या मालाचं प्रेझेंटेशन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा बघा छोटासा केलेला प्रयत्न आहे। विद्यार्थ्यांनी सुंदर अशी रचना केलेली आहे। आणि या ठिकाणी आलेला आहे रानमेवा। कितीला आहे? 5ला काय? हां 5ला घाट आहेत। हां शाबास। तुमचा पुडा कितीला आहे? 10ला एक। हां तुझा बेटा? 2 रुपयाला एक। ज्ञानेश्वर पेरू केवढ्याला वेळा? हां ओरिजिनल गावरान पेरू आलेले आहेत।